आता लढायचं जनतेच्या कोर्टात असं विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे। सांगलीची जागा आम्हाला मिळावी याच्यासाठी विशाल पाटील सातत्याने आग्रही होते आणि महाविकास आघाडीचं नुकतंच जागा वाटप अगदी काही वेळापूर्वी जाहीर झालं। त्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा मिळाली आणि त्याच्यामुळे आता विशाल पाटील त्यांचे कार्यकर्ते त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत। आमचं काय चुकलं अशा आशयाचं स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे। सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहिली आणि त्याच्यामुळे आता विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचीही नाराजी उघडपणे समोर येताना दिसते। खरं तर विश्वजित कदम विशाल पाटील दोघंही जण सातत्याने प्रयत्न करत होते की ही जागा काँग्रेसकडेच राहावी। अगदी पक्षश्रेष्ठींना भेटण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। मात्र अखेर जेव्हा आज जागा वाटप जाहीर झालंय तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच सांगलीची ही लोकसभेची जागा गेलेली आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा मात्र रोष आता दिसायला सुरुवात झालेली आहे। विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जे स्टेटस ठेवले त्याची दृश्य सध्या आपण बघतोय। आमचं काय चुकलं अशा पद्धतीचा सवाल या माध्यमातून विचारण्यात आलाय। शिवाय आता लढायचं जनतेच्या कोर्टात असं देखील या स्टेटसमध्ये म्हटलं गेलेलं आहे। आपण ही दृश्य सध्या बघतोय। तो ये वस्त्रीकरण वाली व्यवस्था है और ये इनका खात्मा होना तय है और इसलिए महायुति में जो महाभारत चल रहा है वो चलते रहेगा। सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडेच आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शेखर, आता विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा रोष दिसायला सुरुवात झाली आहे। उघडपणे ते या संदर्भात बोलायला लागले तसं म्हणायला हरकत नाही हे स्टेटस पाहिल्यानंतर। अगदी बरोबर आहे रिती, कारण गेल्या अनेक दिवसांपासून विशाल पाटील यांनी लोकसभेसंदर्भातली तयारी जी ती केली होती। मतदारसंघातील दौरे देखील त्यांनी केले होते। या ठिकाणी आपल्याला वातावरण चांगलं आहे आणि म्हणूनच आपण यावेळीची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवणार असाच निर्धार जो आहे तो त्यांनी केला होता आणि त्यांच्या बाजूनं विश्वजित कदम जे आहेत ते लढा देताना पाहायला मिळाले। सातत्यानं त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आपल्याला ही जागा घ्यावी अशा पद्धतीची विनंती केली होती आणि त्यानंतर आपण आता हा पाहताय चंद्रहार पाटील यांच्याकडेच महायुतीकडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये येऊन ही जाहीर केली होती उमेदवारी, मात्र आता अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून त्यांचंच नाव जे आहे ते पुढे आले। त्यामुळं नक्कीच विशाल पाटील जे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी निवडणूक लढवण्यावरती ठाम होते, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आता नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते। एक व्हायरल पोस्ट देखील होताना दिसते ज्यामध्ये आमचं काय चुकलेलं आहे अशा पद्धतीची ही पोस्ट आहे। आता लढायचंच, आता जनतेच्या कोर्टात आपला निकाल असेल अशा पद्धतीची ही पोस्ट आहे। त्यामुळे आता नक्कीच या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना दुसरीकडे विशाल पाटील हे देखील मैदानात आता उतरणार का, नेमकी त्यांची भूमिका काय असणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। निश्चित शेखर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।